नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. अयतुल्ला खेमेनीच्या मृत्यूनंतर किंवा त्यांच्या शहीद झाल्यानंतर पुढे काय? इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांचं युद्ध एक निर्णायक स्थितीत पोहोचलेलं आहे. इस्रायलने केलेल्या मिसाईल अटॅकमध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयतुल्ला खोमेनी हे शहीद झाले. त्यांचे जे संरक्षण मंत्री होते ते शहीद झाले. त्यांच्या सैन्याचे सेनापती शहीद झाले. पण त्यांची जागा लगेच भरण्यात आली. एक टेम्पररी कमिटी आहे. ही जो सर्वोच्च नेता म्हणजे सुप्रीम लीडर नवीन नियुक्त होईपर्यंत एक टेम्पररी स्वरूपात त्या देशाचं कंट्रोल घेतात. त्यात देशाचे मुख्य न्यायाधीश आहेत, राष्ट्रपती आहे आणि एक धर्मगुरू आहे. तिघंची एक कौन्सिल आहे आणि ती सध्या पाहतात. परंतु इराणमध्ये कारण आपला बराचसा जो मीडिया आपण जो पाहतो, तो वेस्टर्न फीडेड मीडिया आहे. त्यामुळे इराणमध्ये फार दंगे होते. इराणमध्ये अयतुल्ला खोमेनीच्या विरुद्ध भरपूर रोष होता. लोकं बाहेर आली. कित्येक वेळा काही सिलेक्टिव्ह व्हिडिओजच लीक केले जातात. परंतु आजचा त्यांच्या शहीद झाल्यानंतर अयतुल्ला खमेनीच्या जो व्हिडिओ मार्केटमध्ये आलेले आहेत, त्यांनी कळतं की पूर्ण देश आज इतका युद्धस्थितीमध्ये असताना, सगळीकडे मिसाईल अटॅक करत असताना, लाखो लोक सडकेवर उतरून त्यांच्या हत्येची बदला घ्यायसाठी घोषणा देत आहेत. हे एक चित्र आहे. पण हे चित्र सोशल माध्यमाच्या माध्यमातनं आपल्याकडे येतं. ते Twitterवरनं येतं. काही तिथल्या लोकांच्या म्हणजे न्यूज एजन्सीकडे पण पाहिलं तर तिथलं येतं इराणियन न्यूज एजन्सी. पण वेस्टर्न मीडिया याच्यावर खूप चूप आहे आणि भारत चा मीडिया म्हणजे आपल्याकडे त्याला अयतुल्ला खोमेनीला शहीद कोणीतरी म्हणाला म्हणून त्याच्याविरुद्ध चॅनलवाल्यांनी आग ओकणं सुरू केलं. कारण आपण नेहमी इराणला मुसलमान देश म्हणूनच पाहत आलेलो आहे आणि हिंदू-मुसलमान करण्याच्याच प्रयत्नात आपण ते पाहतोय. आणि इस्रायल आपल्याला फार जवळचा वाटतो. अमेरिका फार आपल्याला जवळचा वाटतो कारण तो इराणला ठोकतोय. पण तसं पाहिलं तर इराण अयतुल्ला खोमेनीच्या नेतृत्वाखाली भारताचा फार जवळचा मित्र होता. आतापर्यंत युनायटेड नेशन्समध्ये पाकिस्तान आणि भारताच्या त्या काश्मीरच्या इश्यूमध्ये ना इस्रायलने कधी साईड घेतली भारताची, ना अमेरिकाने कधी साईड घेतली. ते तटस्थ राहिले. परंतु इराण एका हिमालयासारख्या भारताच्या पाठीमागे उभं राहून तो पाकिस्तानला त्यांनी कितीतरी वेळा लाथाडलं काश्मीरच्या बाबतीत, की काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे आणि तुम्ही पी-ओ-के वापस केलं पाहिजे. हा स्टँड अयतुल्ला खोमेनीच्या इराणचा होता. पण त्याची राजवट यायच्या अगोदर, जेव्हा शहाची राजवट तिथे होती, तेव्हा तो पाकिस्तानचा मित्र होता. 1962च्या युद्धामध्ये तो पाकिस्तानचं समर्थन करत होता. हा बेसिक फरक आपल्याला पाहायला पाहिजे. दुसरी गोष्ट तो त्यांच्या देशात काय अराजकता करतो, त्यांच्या देशात किती काही लोकं म्हणतात, की ह्युमन राइट्स किती व्हायोलेशन होतात. मग आपल्या देशात होत नाहीत का? आपल्या देशात एकट्या शेतकरी आंदोलनामध्ये 700 त्यापेक्षा जास्त शेतकरी मेले. पण आपण ते होऊ दिलं. ओरिसामध्ये एक शेतकरी आपला धान विकत घेण्यासाठी एका धान मिलच्या म्हणजे राईस मिलच्या बाहेर 3 दिवस उपाशी बसतो आणि मरतो. महाराष्ट्रात 6चा एव्हरेज आहे शेतकऱ्यांचा मरण्याचा. मग ते ह्युमन राइट्स व्हायोलेशन नाही का? आपल्याकडे गोमांसाच्या नावाखाली कोणाच्या घरात घुसून आपण त्याची हत्या करतो. तो व्हायोलेशन नाही का? प्रत्येकच देशात जिथे-जिथे सत्ता एक हाती आहे, तिथे-तिथे तुम्हाला हे व्हायोलेशन दिसतात. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा आपण विदेश नीती पाहतो, तेव्हा आपला मित्र आंतरराष्ट्रीय पटलावर कोण आहे, ते आपल्याला पाहायला हवं. दुर्दैवाने ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला पाकिस्तान आपल्यापेक्षा जास्त स्मार्ट ठरला. पाकिस्तानमध्ये कडे चीन बिलकुल समोर आला. टर्की, अझरबैजान या 3 देशांनी बिलकुल समोर येऊन समर्थन दिलं पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या विरुद्ध. पण भारताने 51 लोकं ती टीम पाठवली 35 देशात. ते आपल्या पैशावर जाऊन फिरून आले, पर्यटन करून आले, सगळं करून आले. परंतु त्यांनी तिथे एकाही राष्ट्राध्यक्षाकडनं पाकिस्तानच्या विरुद्ध एकही शब्द काढून घेऊ शकले नाही. प्रत्येक ठिकाणी ते म्हणाले, "हो, आम्ही अतिरेकी हल्ल्याच्या विरुद्ध आहोत."
अतिरेक्याच्या हल्ल्याच्या विरुद्ध तर पाकिस्तानही म्हणतं, की आम्ही अतिरेक्याच्या हल्ल्याच्या विरुद्ध आहोत. आतंकवाद म्हणजे टेररिझमच्या विरुद्ध आहोत. पण स्वतःच टेररिस्टना पाळतो. त्याचं काय? त्या पाकिस्तानला अलग-थलग पाडण्यासाठी आपण टोटली फेल झालो आंतरराष्ट्रीय स्तरावर. हे 51 लोकांची जी टीम गेली होती, यांच्याकडनं पैसे वसूल केले पाहिजे यांच्या अकाउंटमधनं. तिथे जाऊन शॉपिंग केलं, नाचले, गायले आणि वापस आले. एकाही देशाच्या राष्ट्राध्यक्षाने असं नाही म्हटलं, की पाकिस्ताननी चुकी केली. अमेरिका त्याच वेळेला पाकिस्तानला आपला सर्वात जवळचा मित्र अतिरेक्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी मानतो. हे भारताच्या तोंडावर झापड होतं. इस्रायलने सुद्धा पाकिस्तानच्या विरुद्ध एक शब्द काढला नाही. मग आपल्यासोबत कोण? या अगोदर एकत्रची लढाई पहा. इंदिरा गांधींनी पूर्ण जगभर फिरून एकट्या त्या दुर्गेने पूर्ण जग आपल्यासोबत घेतलं होतं आणि अमेरिकेचा 7वा बेडा आल्यावरही पाकिस्तानचे 2 तुकडे केले. त्याला म्हणतात विदेश नीती. आपली विदेश नीती आहे की नीतीच नाही? हा फार मोठा प्रश्न आहे. आज तेलाच्या किमती कुठे जातील सांगता येत नाही. होमरूज जलडमरू मार्ग जो आहे, त्या मार्गाने तो इराणच्या ताब्यात आहे आणि इराणने आता तो बंद केला आणि बंद केल्यानंतर तिथे जर जहाज गेलं तर काय होऊ शकतं याचा एक व्हिडिओ तुम्ही पहा आता. त्यामुळे त्या मार्ग जर तो बंद झाला तर भारताचं 50% क्रूड तिथनं येणार नाही आता. आपलं ते येण्याचं बंद सप्लाय बंद झाला. आपण रशियनकडनं क्रूड घेऊ शकतो का? कारण अमेरिका दुर्बिणीनं पाहत आहे. आपण घेतलं का ते पुन्हा जोळा मारतात. मग आपल्याला आफ्रिका आणि बाकी अमेरिका देशाकडनं खालनं वर आणावं लागतं तेल. त्याचं आपल्याला इन्शुरन्सपासून वाहतुकीचा खर्च इतका डोक्यावर बसतो, की तेल महाग होणार. आणि दुसरी गोष्ट या युद्धामुळे तेल काय $125 प्रति बॅरल आहे होईल का? कारण ते 65 होतं आता 70 झालं. आणि असंच जर ते आता जर सप्लायच बंद झाला उद्या, तर किमती कुठे पोहोचतील म्हणजे छत फाडतील आकाशाचं काही सांगता येत नाही. अशा ठिकाणी आपण जरूर म्हणतो, की आपल्याकडे 20 दिवसाचा स्टॉक आहे. म्हणजे रिफाईंड पेट्रोल आणि कच्चं तेल वगैरे सगळं मिळून. पण हा स्टॉक आपल्या देशासाठी फार अनिवार्य आहे. उद्या जर आपला देश युद्धात जर उतरला चुकून, तर मग आपल्याकडे स्टॉक नसला तर आपण 8 दिवसात सुद्धा युद्ध लढू शकू की नाही शकू? हा फार महत्वाचा विषय आहे. आणि होर्मुझ जलडमरू मार्ग बंद झाल्यामुळे जवळ-जवळ 6 देशाचं, आखाती देशाचं तेल सप्लाय बंद झालं. आणि इराणचं तेल जर बंद झालं, तर उद्या चीनची गळेपेची होणार. मग चीन आपला गळा सोडून घेण्यासाठी काही युद्धात उतरेल का? अशा बऱ्याचशा शंका सध्या आहेत. एकूण हे जे युद्ध आहे, या युद्धात भारत जरी डायरेक्टली इन्व्हॉल्व्ड नसला, तरी कुठे ना कुठे आपण त्या युद्धात कुठे ना कुठे इनडायरेक्टली अटकलेला आहे आणि आपल्यावर त्याचा इम्पॅक्ट पडतो. काय पेट्रोलच्या किमती किती वाढतील काही सांगता येत नाही. एक चार्ट तुम्ही जर पाहिलं जर आता इथे स्क्रीनवर, तर तो चार्ट तुम्हाला एक आयडिया देऊन जातो, की जेव्हा युद्ध झाले, तेव्हा भारतात तेलाच्या किमती किती वाढल्या. 73 मध्ये इस्रायल अरब युद्ध झालं, त्यावेळेला भारतात ₹1 ते ₹2 किमती वाढल्या प्रति लिटर. 1990 मध्ये इराण कुवेतचं युद्ध झालं. त्यावेळेला क्रूड ऑइल 70 ते ₹46 $17 ते $46 प्रति बॅरल वाढलं. तर भारतामध्ये ₹8.50 पासून 14-15 रुपयापर्यंत प्रति लिटर किमती वाढल्या. 1903 मध्ये इराक आणि अमेरिकेचं युद्ध झालं. त्यावेळेला $30 ते $40 क्रूड ऑइल वाढलं आणि भारतात ₹29 ते ₹33 पेट्रोल प्रति लिटर वाढलं. 2022 मध्ये रूस युक्रेनमध्ये युद्धामुळे 80 ते $130 तेल वाढलं क्रूड ऑइल. तर भारताकडे जवळ-जवळ ₹100 पर लिटरचा इम्पॅक्ट पडला. हा इम्पॅक्ट आहे. त्यामुळे भारत असा अलूप होऊ शकत नाही. आणि शेवटी कार्यक्रमाच्या एवढं जरूर ऐका, की आपण अयतुल्ला खोमेनीला जो एक माथी फिरू म्हणून लोकांनी त्याचं चित्र लटकवलेलं आहे. त्याला एका लहान मुलाने प्रश्न विचारला, की "मला शहीद व्हायचं आहे, मी काय करू?" तेव्हा तो मुलाला म्हणाला, "अरे शहीद कशाला होतोस? पढ, म्हणजे शिक्षण घे, मोठा सायंटिस्ट हो, चांगलं काम कर. म्हातारपण आल्यावर जाशीलच की. देशाची सेवा शिकून आणि मोठं होऊन करा, सायंटिस्ट होऊन करा."
तो एक व्हिडिओ. त्यानंतरचा एक व्हिडिओ तो म्हणतो, की हे इंग्रज जे आहेत, म्हणजे इंग्लिश स्पीकिंग म्हणजे अमेरिका, युरोप, खास करून यूके, अमेरिका, ही लोकं कशी देशावर आक्रमण करून कसं देशावर कब्जा करतात आणि कसं शोषण करतात हे जर तुम्हाला पाहायचं असलं, तर जवाहरलाल नेहरूंचं पुस्तक वाचा. त्या पुस्तकात तुम्हाला क्लिअर आयडिया येईल, की हे लोकं कसं येऊन साम्राज्यवाद ने देश गिळंकृत करतात आणि मग काय लढावं लागतं. तो व्हिडिओ पण पहा. आणि शेवटचा व्हिडिओ, आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं, की त्याचा मृत्यू झाला. तो शहीद झाला. त्याला हे माहीत होतं. म्हणून त्यांनी शेवटच्या व्हिडिओत सुद्धा सांगितलं, की मला माहीत आहे, की हे लोकं माझ्या रक्ताचे तहानलेले आहेत. त्यांना माझं रक्त पाहिजे. मी शहीद होईल हे पण नक्की. पण मी शहीद झाल्यावरही ही लढाई चालूच राहिली पाहिजे. आणि म्हणूनच अयतुल्ला खोमेनीनी ज्यांच्यावर आतापर्यंत 2-2, 3-3 वेळा बॉम्ब फेकले गेले, त्याच्यावर त्याच्या त्याजवळ त्याच्या टेबलवर विस्फोट झाला. त्याचा एक हात निकामी झाला. पण तो नेहमी म्हणायचे, की माझी जीभ आणि माझं डोकं मला शाबूत पाहिजे. बाकी मला काही नको. यानीच मी क्रांती घडवू शकतो. आणि त्यांनी शेवटी जेव्हा त्याच्या परिवाराला आणि त्याला शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला आर्मीनी, तेव्हा त्यांनी सांगितलं, "मला याच घरात राहू द्या. कारण आता घाबरून चालणार नाही. जे होईल ते पाहिलं जाईल." आणि त्याच घरावर म्हणजे रॉकेट दागलं गेलं आणि पूर्ण परिवार समाप्त झाला. आज तर न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.